हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आहे ना आज 1 किलोचं मटण बनवणार आहे। तर आता आपण मटणाची रेसिपी बघूया पुढे। तर आहे ना मी हे मटण आहे ना कुकरमध्ये बनवणार आहे। तर आहे ना आता मी कुकर तापत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण तेल टाकणार आहोत। तेल थोडं आहे ना जरा जास्त टाका, तरच मटणाला टेस्ट येते। तर मटणमध्ये टाकायला ना मी हे खडे मसाले घेतलेत, तेजपान घेतले, ही हिरवी वेलची घेतली 3, हे 10-12 मिरी घेतले, ही मोठी वेलची घेतले आणि हे 2 लवंग घेतले। आता आपण ते या तेलामध्ये टाकूया। आता आहे ना आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आता आहे ना आपण कांदा परतवून घेऊया आणि आहे ना कांद्याचा कलर आहे ना थोडा ब्राऊन झाला पाहिजे। आता कांदा आहे ना थोडा ब्राऊन झालेला आहे, तर त्याच्यामध्ये ना आता आपण हे लसूण घालूया आणि आहे ना मिक्स करून घेऊया। मी अख्ख्या पाकळ्या टाकल्यात। थोडासा आपण तेलावर परतवून घेऊया। मटणाला आहे ना मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं ना वाटण बनवलंय, ते यूज करणार आहे। आणि आता त्यामध्ये आपण हे हिरवं वाटण बनवलंय ना ते टाकून घेऊया। आणि आहे ना ह्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण आहे ना हे वाटण परतवून घेऊया। ह्याचा पूर्ण कच्चा स्मेल गेला पाहिजे। आता आहे ना आपलं वाटण शिजलं आहे, तर आता आपण त्यामध्ये हळद टाकूया। आता यामध्ये आपण घरचा मसाला टाकूया। आता किती तिखट आहे त्यावर तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाला टाका। आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता आपला आहे ना मसाला परतला आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकूया। आणि ना आता आपण हे मिक्स करून घेऊया। मटणाला आहे ना आता चांगला मसाला लागला आहे, म्हणजे एकत्र मिक्स करून घेतले आपण। आणि आहे ना आता त्याला 5 मिनिटं ना आपण असं कांद्यावर फ्राय करून घेऊया चांगलं। हे बघा, आता आहे ना आपलं चांगलं मटण परतवून झालेलं आहे। हे बघा काय स्मेल येतोय, मस्त एकदम। आणि आता आहे ना आपण ह्यामध्ये पाणी टाकूया।
आणि आहे ना मिक्स करून घेऊया मटण. हे बघा, आता पाणी टाकून आहे ना आपण मटण मिक्स करून घेतलंय. तर आहे ना आता मी मटणामध्ये बटाटी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. पण आहे ना जर मटणामध्ये बटाटा असेल ना तर रशाला टेस्ट पण खूप चांगली येते आणि मस्तच लागतात बटाटी. तुम्ही नक्की टाकून बघा एकदा, म्हणजे तुम्हाला पण समजेल का रस्सा खूप चांगला लागतो. आणि आता आहे ना आपण हे झाकण लावून आहे ना ह्याला आपण 3 शिट्ट्या घेणार आहे. आणि मग 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण मटण बघूया. हां, तर आहे ना हे बघा, आता मटणाला आहे ना 3 शिट्ट्या झाल्यात. मटण चांगलं शिजलं आहे, बटाटासुद्धा शिजला आहे. आता हे आपण एका टोपामध्ये पलटी करून घेऊया. आता आहे ना आपण मटण कुकरमधून टोपामध्ये काढलं आहे. तर आहे ना थोडा रस्सा कमी आहे, तर मी आता आहे ना त्याच कुकरमध्ये आहे ना पाणी तापत ठेवलं आहे आणि ते पाणी आपण त्या मटणामध्ये टाकूया. तर आहे ना आता मटण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता पाणी तापलं आहे आणि आता मी आहे ना ते मटणामध्ये घालते. तर आहे ना आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मटणाला आहे ना एक उकळी येऊन देऊया. आता आहे ना मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि त्यावर पाणी ठेवते आणि एक उकाळा येऊ दे चांगला. आता आहे ना आपण मटणामध्ये आहे ना मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाका. आता आहे ना आपण ह्यामध्ये सुकं खोबरं टाकूया वरतून. तुम्हाला जेवढं थिकनेस पाहिजे ना तेवढं तुम्ही यामध्ये खोबरं घालू शकता. आणि ना आता आपण वरतून आहे ना गरम मसाला टाकूया आणि ना आपण मटणाला आता 10 मिनिटं उकळी घेऊया. मग आपलं मटण आहे ना रेडी होईल. हे बघा रस्सा बघा. आणि मटणाला आहे ना आता आपण मीठ वगैरे टाकले, तर आपण आहे ना मस्त उकळी घेऊया 10 मिनिटं. आता आहे ना आपलं मटण आहे ना रेडी झालेलं आहे. हे बघा, मस्त तरी पण सुटली आहे. आणि जर तुम्हाला माझी मटणची रेसिपी आवडली तर आहे ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा मटण कसं बनलंय ते. आणि तुम्हीसुद्धा घरी रेसिपी ट्राय करून बघा. बाय.